यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नांदेड विभागीय केंद्राकडून आज पीपल्स महाविद्यालय नांदेड येथे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर ई वायुनंदन यांचा अभ्यास केंद्र प्रतिनिधींसोबत संवाद कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाची सुरुवात यशवंतराव चव्हाण यांच्या फोटोला पुष्पार्पण करून व दीप प्रज्वलन करून झाला। यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर ई वायुनंदन तसेच पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉक्टर प्रकाश देशमुख, सहाय्यक कुलसचिव डॉक्टर चंद्रकांत पवार, विभागीय केंद्र नांदेडचे शैक्षणिक सल्लागार डॉक्टर बी के मोहन तसेच आयोजन समितीतील सदस्य व केंद्र प्रतिनिधी यांची उपस्थिती होती। मैं नासिक आके सीखा, देखो मैं दिल्ली नहीं और दूसरी बात है अपना स्टूडेंट्स 84% ग्रामीण क्षेत्र का है और 84% ऑनलाइन कर सकते हैं और दिल्ली वाले नहीं कर सकते। आपने दिल्ली कॉलेज देखा होगा, मोस्ट एलिटिस्ट कॉलेज, बड़े बड़े अंग्रेजी बात करने नहीं होते। तो एक अच्छी बात है महाराष्ट्र में पूरा कंप्यूटर सेंसिटाइज से एक अच्छी सी वातावरण है और सब हर कोई बोलते हैं हमारा नहीं होता, बोलते 70-60% हमारे ग्रामीण क्षेत्र में जब ध्यान का काम हुआ 84%। तो SC/ST इंस्टीट्यूट कंपनी आई, वो 2 दिन थे, तो पूरा वो ऑर्गेनाइजेशन कोई काम नहीं हो रहा, किसी को समन करते किसी को सस्पेंड करते। नेक्स्ट डे हमारा सुनिए इतना खुश हुआ और इतना खुश हुआ आपको, अरे सर बहुत बढ़िया है बहुत आपका। तो हमने बोला सर एक प्रॉब्लम आता है आपको, आप बोलते आप रगल एरियाज में जूनियर कॉलेज है और स्कूल है लेकिन कुछ क्वालिफाइड टीचर्स है, हमारा बच्चे आगे जाके पढ़ नहीं सकते, आप स्टडी सकते हैं। सर एक UGC है, यूनिवर्सिटी ग्रांट्स कमीशन, एक AICTE है, एक NICT, LICT, AICTE, BICT, सब रोकने के लिए देखिए बस। You cannot give any course to any college other than NCW। फिर टीचिंग भी आती है, ज्ञान गंगा गहर करी कहाँ जाएंगे। तो मैंने बोला सर पता है और स्टेट गवर्नमेंट कुछ करती नहीं है और पूरा सेंट्रल गवर्नमेंट स्टेट के क्या रूल है, स्टेट में असेसिंग करना है अपन का क्लाइमेट के हिसाब से, अपन के एरिया के हिसाब से अपन भी ये करना है। सर मैं कुछ भी होने दो, UGC कुछ भी पैनलाइज करो, पेनलाइज करो, मैं आपको जूनियर कॉलेज को आप लिखे दो, आपके पास आप एलिजिबल काउंसलर्स है BA पढ़ाने के लिए, MA पढ़ाने दूंगा, ठीक है। मैं जेल में जेल में जाकर कोई बनेगी मेरा ट्राइबल एरिया में मेरे स्टूडेंट्स को मैं शिक्षा देना, मेरे को वो अच्छा है। आप सब दूसरे पूरे खड़े होके चेयरमैन का वो भी खड़े करके सर आप आगे तो आप देख लेंगे क्या होता है। तो अभी हमने ज़्यादा तो ज़्यादा 5 कॉलेजेस में हमने बाकी कुछ हर मुस्लिम माइनॉरिटीज को मेन स्ट्रीम में लेके आए, फिर कहाँ लेके आए, कैसे लेके आए, वो भी सिर्फ तो उनको भी होता है मैं कर रहा हूँ, नहीं आप लोगों का सपोर्ट चाहिए तो मुश्किल से आप करते हुए कॉलेज। तो ये प्रॉब्लम बहुत है। तो ये AICTE, BICTE, LICT वो बंद करने में कभी कभी तो मैं बोलना चाहता नहीं मुझे। तो अभी BSc एग्रीकल्चर इतना बढ़िया चल रहा था, वो टाइम में शरद पवार जी के सपोर्ट से वो मिला था, CR ने दिया, वो बलराम यादव साहब एग्रीकल्चर मिनिस्टर के एक दिन में थे। तो उतना चल रहा था, 5 लाख लोग अपने ग्रेजुएट किया, जो सरकारी फैमिली से जो कर नहीं सकता, रेगुलर जाके पैसा भी भर नहीं सकता, डे टू डे भी पढ़ नहीं सकता, सेम BSc ये जो बड़ा अभी नेशनल एजुकेशन पॉलिसी बोलो, उससे पहले हमारा पॉलिसी मैं हमारा क्या मॉड्यूलर सर्टिफिकेट डिप्लोमा डिग्री एग्री एंड और मदर टंग, अभी मदर टंग लोग मदर टंग सब लोग पढ़ रहे। अब AICTE अनिल साहब की दाढ़ी बनाए रोज एक तेलुगु, ये तेलुगु, बीटेक तेलुगु, बीटेक मराठी, बीटेक पहले तो नहीं प्रोफेशनल कोर्स इन इंग्लिश, वी विल नॉट रिकॉग्नाइज एनी कोर्स टू बी ऑफर्ड इन प्रोफेशनल इन मदर टंग। अभी नेशनल एजुकेशन में बोल दिया, प्रेसिडेंट बोल रहे हैं, वाइस प्रेसिडेंट वेंकैया नायडू बोल रहे हैं, ये सब मदर टंग
हमारा स्टूडेंट मराठी मीडियम का है, अब क्या क्या चाहिए तो वो ऐसी ये इंग्लिश में रहना है और इसका हैंड्स ऑन ट्रेनिंग ज़्यादा है। हमारा BSc जो पढ़ता है वो एग्रीकल्चर कॉलेज और KVK में है, स्टडी सेंटर से प्रैक्टिकल कॉम्पोनेंट वो देखते नहीं, और ये बड़ा उनकी बात है। तो स्टेट का भी ये करता है, स्टेट क्या है एक्ट करें, महाराष्ट्र एग्रीकल्चर एक्ट, यूनिवर्सिटी एक्ट, अदर देन एग्रीकल्चर कॉलेजेस एंड एग्रीकल्चर यूनिवर्सिटीज मैंने स्टेट वाले बहुत थके, तो ये बड़ा मुश्किल होता है। एक बार व्यक्तित्व पर एक सेट वही देखते हम कैसे कर सकते हैं। मुश्किल में सब मिला MSc अभी साइंस का भी हमें काफ़ी BA कम स्टूडेंट ज़्यादा है हमारे पास, लेकिन पोस्ट ग्रेजुएशन कमी है। तो ये साल हमने शुरू किया आपके सपोर्ट से, बहुत अच्छा अभी BSc स्टूडेंट जो रेगुलर में पढ़ नहीं सकते, हमारा ये जो ले सकते हैं आप आगे बढ़ो। देखो एक बात है, प्लीज कॉलेज एजुकेशन या यूनिवर्सिटी एजुकेशन जो करने चले इससे हमारा कोई कॉम्पिटिशन ये एक कॉम्प्लीमेंट्री तो ही चल रहा है, उनका अलग है हमारा अलग है, हम दोनों मिलके जाते हैं, ऐसा कोई कॉम्पिटिशन नहीं है आप कम नहीं आप ज़्यादा। अभी तो नैक एक्रेडिटेशन हमारा भी कर दिया, अभी नैक एक्रेडिटेशन के लिए देखेंगे जैसे कुछ अच्छा मिलेगा। अभी इग्नोर चलेगा कि जो A++ में और नेता की बात करें तो एक्सपेक्ट मिला वो भी मिल गया आपकी वजह से, आपके सपोर्ट से। और दूसरी बात है MCQ का जो आपने इतना सपोर्ट किया वो टाइम में, हमें सब टीचर को लगा वो नहीं होगा वो नहीं होगा, तो आई थिंक चंद्रकांत बाबा और नानी उनकी एक इनिशिएटिव लेके उसने काफ़ी हमारी मदद की है, वो ये प्रोसेस है। थैंक यू। और वो जो बना है वो बना है आज तक भी वो आज तक तो बहुत ये किया, और आपका ज़्यादा आपका और CCTV में कर रही है, बहुत अच्छी बात है। और दूसरा आपका स्टडी सेंटर क्यों से होती है, और दूसरी बात है कुछ प्रॉब्लम्स हैं कुछ स्टडी सेंटर्स का हमने बताया मोहन को हम साथ मिलकर जो चर्चा करके उनको देंगे। अभी 30 अक्टूबर तक एडमिशन डेट है, थोड़ा पड़ेगा 15 दिन, तो वॉट एवर गुड बिफोर। कुछ लोग हैं हमारे पास ओपन यूनिवर्सिटी में कोई खराब नहीं है, ठीक है, साइंस के लिए प्रैक्टिकल कॉम्पोनेंट जरूरी है, उसके लिए थोड़ा एक ही बात है पढ़ाने वाले हैं। तो दूसरी है आपका BEd कोर्स सेंटर्स है, और गुड थिंग इज ऑलमोस्ट ऑल कॉलेजेस टेक्नोलॉजी से जोड़ा है। महाराष्ट्र की बड़ी बात है, बहुत अच्छी बात है। दिल्ली में ये होती जो अपन का एटीट्यूड तो महाराष्ट्र सर एग्जाम टाइम में जो ऑनलाइन था ये मिनिस्टर एक्चुअली हमारा ये बात पता है मिनिस्टर इनिशिएटिव लेके बहुत काम है, और उसके वजह से नॉट दैट ये ऐसे करो रियलिस्टिक पता इतना किया, और कुछ लोग बोले पहले वाइस चांसलर बताइए, लेकिन इतना इनिशिएटिव लेके और उसकी वजह से हमारा अच्छा हुआ एग्जाम। और दूसरा सर हमारे को इसके वजह से ये जो एग्ज़ाम में हमारा जो नाम वजह से थाने में जगह मिला, रत्नागिरी में भी जगह मिला कि सावंत साहब वो एक एजुकेशन हब क्रिएट कर रहे हैं, हमारा भी एग्जाम। और उसके बावजूद अभी बारामती में हमारा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजय दादा पवार साहब की बारामती में कभी ऑर्डर निकाला महिला कर सकते। इट इज ऑल बिकॉज एक नाम है सर मुख्य जगह आपके कॉपरेशन से, आपके सपोर्ट से, तो ये एक अच्छी बात है। और दूसरा सर एक हमारा अभी हम थोड़ा टेक्नोलॉजी की थोड़ा बच्चों के लिए कुछ स्टूडेंट ग्रीवेंसेस आपके थोड़ा लेवल पे कुछ ग्रीवेंस है तो थोड़ा स्टूडेंट्स को रिस्पॉन्ड करो, अच्छा सा रिस्पॉन्ड करो। और दूसरी है माइग्रेशन भी अभी ऑनलाइन कर दिया, तो कोई ज़रूरत नहीं है वहाँ आने की, लेकिन कोई समस्या होगा स्टूडेंट आता है, हमने ऑलरेडी डिक्लेयर किया स्टूडेंट को हम गेस्ट हाउस भी देंगे जिनके लिए वो काम करके बाजार सुबह सुबह आता है। हमारा स्टूडेंट्स काफ़ी दूर होते हैं
और मेरा जो सुविधा प्राइवेट स्टेशन बस से आता है हम उनको फ्री गेस्ट हाउस देंगे सर। और ये एक अच्छी बात है सर। ये थोड़ा प्रॉब्लम वाला है जैसे वो स्टूडेंट रेस्पॉन्स जाता है क्वेश्चन स्टूडेंट्स के लिए प्लीज़ थोड़ा अलर्ट भी आया 2 बार इतना रेस्पॉन्स नहीं हुआ। हमने 3 लाख 4 लाख स्टूडेंट्स हमने भेजा। प्लीज़ थोड़ा आप लोग थोड़ा सपोर्ट करो तो दैट उनका 30 मार्क्स है 5,000 स्टूडेंट्स का रेस्पॉन्स आना हमने 4.5 लाख स्टूडेंट्स से भेजा। एक बार देख लेना उसका भी। और दूसरा सर आपने कुछ साइंस कॉलेजेस हम कुछ प्रॉब्लम्स है तो उसकी बात कर लेंगे। हमने बोला B+ जो है दे देंगे ऐसी बात हुआ। और थोड़ा अभी बात हो रहा है काउंसलिंग का थोड़ा प्लीज़ थोड़ा उसके ऊपर ध्यान देना। ऐसा नहीं आप लोग नहीं दे रहे तो थोड़ा स्टूडेंट्स भी एक आदत होगा आने का स्टडी करने। थोड़ा इंसिस्ट करो काउंसलिंग थोड़ा ज़्यादा करो। और साइंस का तो मैंडेटरी है थोड़ा ये है तो ये है ज़्यादा ये नहीं है। और आपने सबके बारे में बात किया हमारा इधर रोल देश मेरे सामने आता है कि स्कूल वाला को इधर नहीं देना उधर नहीं देना तो बोलते मैं हमने क्वेश्चन पूछ सकता नहीं उनके पास फैकल्टी नहीं पढ़ाने तो एक बार उनसे सर्टिफाई कर लो आए भी स्पेशली सर आप क्या करोगे नहीं थोड़ा ये होना चाहिए। फिर आप मोहम्मद साहब को रोज़ फ़ोन करते सर इनका ये प्रॉब्लम सुनवा लेते हैं ऐसा नहीं किया तो अभी मैंने बिल्कुल बोला कल सर जो 15 दिन तक हो जाएगा ठीक है। और काफ़ी लोग चंद्रकांत बाबा के बारे में बात की है तो यदि ध्यान दें हमने कोविड टाइम में ये नांदेड़ से वहाँ तो कोई आता था नहीं कोई टाइम में डरते थे तो हम दोनों काम करते तो जाके वो चेंजेस का हम बोले चेंजेस का मत करी लो फिर इंडिया के कोई तो ऐसा बहुत काम किए 6 महीने उसके बाद धीरे धीरे आने शुरू किए। वो एक देखो अभी मैं सुबह भी बोल रहा था पब्लिक एडमिनिस्ट्रेशन में हमारा जो फैकल्टी था आप एक बार डॉक्टर के साथ तो देखिए उसका जो उनका जो पॉलिसी लेवल पे और एक्शन कनेक्टेड हो वो जो बोलते वो करते तो एडमिनिस्ट्रेशन में हमारा तो एक नाम है अपन नहीं पढ़ाते प्रैक्टिस में अपन रहते नहीं बहुत बोलते लोग कलेक्टर ऐसे फंक्शन करेगा कॉलेज एडमिनिस्ट्रेशन ऐसा देना फाइनेंशियल अपन भी अपन का स्टूडेंट्स को थोड़ा नजीक लेना समय नहीं देते तो कि कोई प्राइवेट ऑर्गेनाइजेशन में काम करो ताकि सीखने का आता है और एक पता चलता है। तो हमने एक बड़ा बुक लिखा है एडमिनिस्ट्रेटिव बड़े बड़े लोग हमारा गुरु जी लेट प्रोफेसर जी राम रेड्डी साहब जो उस्मान यूनिवर्सिटी वाइस चांसलर थे उसके बाद मॉर्निंग वाइस चांसलर अम्बेडकर ओपन यूनिवर्सिटी हैदराबाद उसके बाद इंदिरा गांधी नेशनल मॉर्निंग वाइस चांसलर उसके बाद चेयरमैन यूनिवर्सिटी उसके बाद CEO अम्बेडकर तो वो बोलते थे फाइनेंस अच्छी है बहुत अच्छा है ब्यूरोक्रेट्स को बड़ा क्रिटिसाइज करते हैं लेकिन आप ऑक्यूपाई करेंगे दो चीज़ आप ब्यूरोक्रेट मत बने। दूसरी आपका आइडियोलॉजी कोई होगा लेकिन आप जो आपने मैथ्स पेपर का पढ़ा होगा मैथ्स पेपर में क्या होगा जब एक्शन होता है ना यू शुड बी लाइक अ रॉक मैंने पता नहीं मैंने आपका लाइक डिसलाइक उसमें आना नहीं एक्शन में तो आप ऑब्जेक्टिव मेथड में काम करना और ब्यूरोक्रेट जैसा आप गाली दिया आप मेरा जो अनुभव है जो टीचर बहुत गाली देते हैं ना ब्यूरोक्रेट क्रिटिसाइज जब बैठेगा आईडी ब्यूरोक्रेट हो जाता है ब्यूरोक्रेट से ज़्यादा हो जाता है रूल बताते हैं नहीं बोले रूल शुड गाइड नॉट बाइंड। तो वैसा हमने कोशिश किया है कोरोना केस में मैं एक टीचर एक्टिविस्ट था स्टूडेंट एक्टिविस्ट था मेरे को मौका नहीं मिले ये बात पहली बात महाराष्ट्र ने एक नॉन महाराष्ट्र ये एक नॉन महाराष्ट्र को दिया और ये जो महाराष्ट्र कल्चर है इतना बढ़िया कल्चर है जो इंक्लूसिव कल्चर है तो काफी नहीं हमारा तेलंगाना आंध्र में मैं जाता था तेलंगाना उस्मान यूनिवर्सिटी वाले पढ़ता था उस्मान यूनिवर्सिटी वाला बाजू वाला भी वाइस चांसलर रहा तो उसको भगा देंगे वो है बहुत बड़ा बात लेकिन नाम क्या है शिवसेना है वो है वो नहीं आने ऐसा कुछ नहीं 14 वाइस चांसलर 4 वाइस चांसलर उनका इंक्लूसिवनेस
ठीक है, प्रोटेस्ट होता है, सबका प्रोटेस्ट होता है, कुछ चीज़ों को लेकर होगा, रियलिटी होता है। तो मैं बोलता वो सीखना, अपन एक इंडिया है, तो उनको बताता हूँ, शहर है अपन का, उस्मान यूनिवर्सिटी बड़ा 100 साल का ये हिस्ट्री है, तो आपने 100 साल का भी सेलिब्रेट किया, 2 ईयर 3 ईयर, तो ये एक वातावरण, तो ये वातावरण में मेरे एक चांस मिला, ऐसा महाराष्ट्र पीपल ने दिया, मैंने कोशिश किया आपके सबके सपोर्ट से, आपके साथ लगे ये यूनिवर्सिटी, और आप मान लो कॉमन लर्निंग 2 बार दिया, एक बार नहीं, एक बार 2002 में, एक बार 2019 में, इंस्टीट्यूशनल एक्सेलेंस कोई इंडिया में किसी को मिला, मेरा जो इंदिरा गांधी को भी नहीं मिला, और कॉमन वेलफेयर में किसी को नहीं मिला, किसी को कोई मेडल पे मिला, किसी को टेक्नोलॉजी पे मिला, पूरा इंस्टीट्यूशनल पूरा प्रोफाइल, कोर्सेज, कंटेंट, टेक्नोलॉजी सब मिला, तो एक क्रेडिट गोज टू पीपल ऑफ महाराष्ट्र एंड पीपल हु आर सपोर्टेड। हमारा जो गुरुजी जो फाउंडिंग वाइस जो हमारा पहचान देशों में मैं उनके साथ काम किया, तो वो पहले से आज में भी आपको बात करो टेक्नोलॉजी 10 साल आगे चले गए, आपको समझ नहीं है, तो आप सब पॉइंट आंसर एक अच्छी बात है, जोड़े सब लोग तो आगे निकलेंगे, तो ये सबका ऐसा नहीं मैं आके मैं कर दिया कुछ, ये बिल्कुल बोलेगा ऐसा मैं कर दिया नहीं, सबके दिलाऊ है उनके लिए आओ आपके साथ, तो मेरा यही है, तो बहुत अच्छा लगा। आणि मराठवाड्यामध्ये शाळेमध्ये जे शिक्षक आहेत ज्यांना आपल्याला काहीतरी वेगळं ज्ञान देता आलं पाहिजे, त्यांच्या ज्ञानाची पातळी वाढवता आली पाहिजे, म्हणून 1994 मध्ये आम्ही सब्जेक्ट कम्युनिकेशन, डिस्टन्स एज्युकेशन कम्युनिकेशन आणि हे आयडियल कॉलेज म्हणून गेल्या अनेक वर्ष काम करतो। तर 1989 मध्ये नाशिक येथे जे रोपटं लावलेलं होतं, आज आपण 32व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत। मी काव्यसरांना आवर्जून सांगेन, आम्ही 60 लाख लोकांपर्यंत आज पोहोचलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये, आणि आज 3000 पेक्षा जास्त अभ्यास केंद्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र म्हणून काम करत आहे। आम्हाला अभिमान या गोष्टीचा आहे, होय आम्ही ज्ञानाची समता जी आपण किती जणांनी काळजीपूर्वक ऐकल्याची काय होती काव्यसरांची तळमळ, ते म्हणत होते त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचतो का, आणि मला तो शब्द खूप महत्वाचा वाटला काव्यसरांचा, मी कान देऊन ऐकत होतो। होय ऑनलाईन एज्युकेशन मध्ये देखील कधीतरी आपण असा विचार केलाय का, त्यांच्या झोपडीमध्ये मोबाईलच नाही, त्यांना हे माध्यम कितपत प्रभावी होतं, त्यांच्यासाठी काय, मी म्हणेन यांच्यासाठी मुक्त विद्यापीठाने काम केलंय, कारण आमची पुस्तकं जी मुंबईच्या विद्यार्थ्याला मिळतात ती किनवटच्या महाविद्यालयातल्या आणि माहूरच्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्याला मिळतात। ही जी ज्ञानाची समता आहे, ज्याला बोली भाषेला ज्ञान भाषेचा दर्जा देण्याचं काम हे मुक्त विद्यापीठाने केलेलं आहे, आणि आत्ताच माननीय कुलगुरूंचा लोक प्रशासनाच्या वतीने जो या ठिकाणी सत्कार झाला आणि आमचे सर बोलले की लक्षात घ्या प्रशासक कसे असले पाहिजे, प्रशासक हे समाज म्हणून असले पाहिजे, आणि या प्रशासकाला आपल्याला समाजाची नाळ किंवा समाजाचं मर्म ओळखता आलं पाहिजे, आणि ते समाज म्हणून जेव्हा होतील तेव्हा खऱ्या अर्थाने आपण लोकप्रशासन म्हणजे लोकांसाठी चालवायचं राज्य निर्माण करू, अन्यथा थेरी आणि प्रॅक्टिकल यामध्ये खूप मोठी दरी आहे, आणि ही दरी अशीच वाढत आहे, ही जर आपण कमी करू शकलो तर खऱ्या अर्थाने आपल्या क्षेत्राला आपण न्याय दिला असं आपल्याला होईल। यावर्षी आपण न्यायाला सामोरं जात आहोत। मला आठवतंय वैशेकर सरांच्या काळात आम्ही यशवंत महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणच्या समाज कुसुमताई सभागृहामध्ये देखील आम्ही कार्यशाळा केली, त्यावेळेस देखील तुमच्याकडून आम्ही काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या। काय अपेक्षा होत्या, आपण संख्यात्मक वाढ निश्चित केलेली आहे। मला नांदेडचा अभिमान आहे, मोहन सर आमच्या चंद्रकांत पवारांनी आणि सर्व टीमनी जी मेहनत घेतलेली निश्चित संख्यात्मक दृष्टीने आपण पुढे आहात। आपल्याला आता कुठेतरी प्रश्न विचारायचे, होय आम्ही समाजापर्यंत पोहोचतो, पण आता आपल्याला खऱ्या अर्थाने कुठेतरी गुणवत्तेकडे वळावं लागेल, कारण हे न्यायाला सामोरं जाण्याचं वर्ष असल्यामुळे आज आपण बघतो आहोत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ न्याय
मॅकमध्ये जे परफॉर्मन्स करता आहे हे तुम्ही केलेल्या कामाचंच मूल्यमापन असणार आहे. आता आपल्या विद्यार्थ्याला सॅटिस्फॅक्शन सर्वे आपण मॅकने पाठवलेला आहे, पण त्यामध्ये मिळणारा प्रतिसाद अतिशय कमी आहे. आता आपल्याला काम करावं लागेल, विद्यार्थ्याला सांगावं लागेल, 2020-21च्या विद्यार्थ्याला सांगावं लागेल, बाबा रे तुला जर मॅथचा तुमचे ग्रुप आहे त्या ग्रुपवर तुम्ही त्यांना कम्युनिकेट करा. तुम्हाला जर मॅथचा सर्वे आला तर त्या सर्वेला तुम्ही फीडबॅक द्या, त्या सर्वेला तुम्ही प्रतिसाद द्या, तरच आपल्याला मॅथमध्ये जे 30 गुण आहेत हे आपल्याला मिळतील आणि मग महाराष्ट्रामध्ये, कारण आपलं मूल्यमापन आपल्याच विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे आणि ते करण्याचं माध्यम तुम्हाला सर्वांना माहिती आपण मॅथला सर्वजण सामोरं गेलेलो आहोत. अतिशय महत्त्वाचा भाग हा आहे आणि त्या दृष्टीने आपण तिथे काम करू शकतो. मोहन सरांनी अतिशय छान त्यांना म्हणजे तिथं तुम्ही मॅनेजमेंटचे आहात, तुमच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी आम्ही ऑनलाईन काउन्सिलिंग खूप छान घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या क्रमाने पुढे होता, मुंबईनंतर तुमचाच क्रमांक होता आणि तुमची तळमळ आहे टाळ्या पद्धतीने या ठिकाणी ऐकल्या. ज्या टाळ्या याच्यासाठी होत्या की तुम्हाला मानधन मिळत नाही. मी म्हणेन की मोहन सर तुम्ही जर पुढाकार घेतला आणि आम्हाला एक सिस्टीम दिली आणि दुसरी जबाबदारी आमच्या वित्त विभागात काम करणारे चंद्रकांत पवार आहे, तुम्ही जर एक मॉडेल म्हणून नागरिक तुम्ही जर एक पायलट प्रोजेक्ट घेतला तर विद्यार्थी सेवा विभागाचा संचालक म्हणून या योजनेसाठी निश्चित मदत करायला पण त्याच्यामध्ये अनेक गोष्टी तत्पर अशा प्रकारचं काम आहे ज्याची सर्वसाधारण जनतेला सहज कल्पना येणार नाही, परंतु अत्यंत मूलभूत स्वरूपाचं काम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात होत आहे यात काही शंका नाही. आपल्या महाराष्ट्राचे संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या गावाला हे मुक्त विद्यापीठ आहे ते सुद्धा फार लक्षणीय आहे. यशवंतराव चव्हाणांनी एक भाषिक एकात्मता वडवण्याच्या दृष्टीनं खूप प्रयत्न केला आणि ते 1960ला त्यांनी चित्रपट दाखवले. त्याचा विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्र यांचा हा एकसंध अशा प्रकारचा राज्य झाला. हे फार मोठं स्वप्न होतं. अनेक संघर्षातून खूप त्यागातून निर्माण झालेली ही संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती आहे. भाषिक राज्य निर्माण झालं बरोबर, त्यांना सगळं क्रेडिट जे आहे ते चव्हाण यांना द्यायला पाहिजे. नावाला आपण सगळा उपक्रम करता हे सुद्धा खूपच एक फार मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे, फार मोठं त्यांना आदरांजली आहे असं मी म्हणतो. आता चव्हाणांनी जे महाराष्ट्र निर्माण केला तो सर्व दृष्टीने पुढे परिपूर्ण व्हावा अशी सगळ्यांची अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. या विभागात आपल्याला सर्वांना समान न्याय मिळेल, सर्वांची सर्वांना समान संधी मिळेल, सर्वांची समान आर्थिक प्रगती होईल, आमचे शेतकरी मजदूर कामगार सर्वांना रोजगार मिळेल. हे जे संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न होतं, भाषिक स्वप्न, ते पूर्ण झालं आहे किंवा नाही त्याच्याबद्दल या ठिकाणी मी भाष्य करणार नाही. आम्ही त्या क्षेत्रात काम करतो, परंतु या ठिकाणी त्या दृष्टीनं एक विचारोपण ज्यांनी केलं असे विद्यापीठाचे गावातले यशवंतराव चव्हाण त्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो. मित्रांनो, या ठिकाणी आम्हाला खूप आनंद वाटतो की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वतीनं आपण हे असं भरभरून न दिसणारं असं जे काम आहे ते काम आपण करीत आहात. तुम्ही हे जे काम करीत आहात, संचालक, शिक्षक, हे जे काम मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून करतात ते एक अतिशय अभिनंदनीय अशा प्रकारचं काम आहे. कारण तुम्ही पुन्हा काम करीत आहात. तुम्ही आमचा शेतकऱ्याचा मुलगा शेतात काम करतो पण तो शिकला मॅट्रिकमध्ये पुढे गेला दिसत नाही आयुष्यामध्ये, किंवा एखादा विद्यार्थी जो 11वी 12वी पण कसं तरी धडपडत गेला, त्याला पुढे ग्रॅज्युएशन करण्याची संधी मिळाली नाही, त्याच्या मनात खूप स्वप्न आहे पण त्याला जायला जाणं कुठंतरी कारखान्याचं काम करावं लागतं आहे, किंवा एखादा थोडा मॅट्रिकमध्ये शिकलेला मुलगा 10,000 वर्षापर्यंत काम करतो आहे, किंवा आणखी कोणी दुसरं असं छोटी मोठी दुकानं लावून आपलं उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतो आहे. निष्ठोष आहे
ते पारंपरिक विद्यापीठापेक्षा मुक्त विद्यापीठानं प्रचंड प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये वाढवलं. त्याचं श्रेय खऱ्या आपण श्रेय जे आहे ते श्रेय आपल्या या मुक्त विद्यापीठावर. आज महाविद्यालयाच्या संदर्भामध्ये विचार करत असताना मी थोडंसं प्रॅक्टिकली बोलतो. 2004 पासून आमच्या महाविद्यालयाचं नाव सगळं ते आपण म्हणतो ते बंद आहे. आज महाविद्यालयाची थोडीफार समृद्ध दिसत आहे. खऱ्या अर्थात जरी ओळखलेला चालले पारंपरिक महाविद्यालय, परंतु त्याला सुस्थितीत ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या मुक्त विद्यापीठाच्या धोरणावर मला त्याचा अतिशय आनंद आहे. आपण मुक्त विद्यापीठाच्या आर्थिक नियोजन जर व्यवस्थितरित्या लावलं तर नक्कीच महाविद्यालयाचा चांगल्या पद्धतीने विकास घडवून आणता येऊ शकतो. हे मी माझ्या महाविद्यालयामध्ये घेऊन आले आहे. अतिशय आनंदाने सांगा वाटतो आदरणीय गुरुदेव सर, 16 लाखाची इमारत आज मुक्त विद्यापीठाच्या केंद्राला आम्ही बांधू शकलो आणि आपण आपल्या ऑनलाईन पद्धतीने आपण त्या इमारतीचं उद्घाटन केलं, त्याचाही मला अतिशय आनंद आहे. म्हणून मी त्यावेळेसही तुमचे आभार मानले आहे, आताही आपले आभार मानतो. विद्यार्थी सेवा विभागाच्या वतीनं मुक्त विद्यापीठाच्या आम्हाला अनेक कोर्सेस दिलेले आहेत. परवा V.K. मोहन सरांशी मी अतिशय खिडकीनं बोललो. आम्ही भांडलो सुद्धा, आमचे केंद्र संयोजक सुद्धा होते सर भांडले. सर आम्ही उत्तम पद्धतीनं BSc शिक्षण आमच्या महाविद्यालयात देतो, अतिशय चांगला लाभ आम्ही उभ्या केलेला आहे. पण देशमुख सरांनी पुढे अडकून ठेवलं आमचं PGचं शिक्षण. महाविद्यालयाला PGचे कोर्सेस दिलेले आहेत, पण माझं महाविद्यालय सुद्धा सर गेल्या तुम्हाला या 14 वर्षाच्या महाविद्यालयामध्ये प्राचार्य आहे. कधीही 80% खाली आदिवासी SC ST OBCचे विद्यार्थी नाही, कमी नाही, 80% वरच आहे. आज 42% विद्यार्थी STचे विद्यार्थी माझ्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतात. माझी विनंती आहे आपल्याला की महाराष्ट्र शासन किंवा आमचं विद्यापीठ पारंपरिक विद्यापीठ आम्हाला PGचे कोर्स देत नाही. गेल्या वेळेस आम्ही न्याय ज्यावेळेस केलं 2017 मध्ये, त्यावेळेस आम्हाला न्यायालयाने सांगितलं होतं की तुम्ही PG कोर्सेस चालू करा. आणि हे करत असताना मुक्त विद्यापीठाचा आधार घेतला तरी चालेल. म्हणून आमच्या केंद्र संयोजकाला माझा सतत प्रचार असतो की येणाऱ्या पुढच्या डिसेंबरमध्ये आमचं न्याय आहे, तर आपण सुद्धा हे प्रोसेस मंजूर करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला संधी द्यावी. एक सर प्रॅक्टिस माझ्या महाविद्यालयामध्ये तुम्हाला आढळून आली. सर होते पवार सरांनी अनेकदा माझ्या महाविद्यालयाला भेट दिलेली आहे, केंद्राला भेट दिलेली आहे. V.K. मोहन सर सुद्धा अनेक वेळा माझ्या महाविद्यालयामध्ये आलेले. त्यांनीही पाहिलेले आमचं महाविद्यालय मुक्त विद्यापीठाचे कशा पद्धतीने कोर्स रन करत आहे. अतिशय आनंदाने सांगावं वाटतं की या विभागीय केंद्राच्या अंतर्गत सगळ्यात जास्त ऑनलाईन समंत्रकाचे कोर्स घेणारं माझं महाविद्यालय. म्हणून ज्या ज्या काही गोष्टी आहेत अतिशय चांगल्या गोष्टी गुणवत्तेची आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस तुम्ही जे म्हणताय देशमुख सर आणि V.K. मोहन सरांनी माझ्या महाविद्यालयामध्ये सगळ्या समंत्रकांना जीवन केंद्र संयोजक तिथं बसलेले सगळ्यांना चेकनं पेमेंट देतो आहे. आम्ही उरलेल्या सगळ्या गोष्टीतून जास्तीत जास्त चांगल्या सुविधा उपलब्ध करून घेण्याचं काम करतोय. आज माझ्या महाविद्यालयाला मुक्त विद्यापीठाचा सोर्स जर नसतं तर मी ज्ञान होऊ शकलो नसतो. प्रामाणिकपणे सांगायला काय हरकत नाही. 28 लाखाचं भरून जर पारंपरिक महाविद्यालयाला माझ्या मुक्त विद्यापीठाच्या केंद्रावर करू शकतो. इतक्या चांगल्या सुविधा त्याला कारण असं आहे की माझी संस्था सुद्धा अतिशय ग्रेट आहे. माझ्या संस्थेचे आदरणीय माजी मंत्री डॉक्टर माधवराव पाटील निलंगेकरांनी सुद्धा या बाबतीमध्ये कधी मागपुढं काढलेलं नाही की ज्या सुविधा तुम्हाला देता येतील त्या तुम्ही तुमच्या पद्धतीनं तिथं उभे करा, कुठल्याही व्याज प्रॅक्टिस न करता. अतिशय चांगल्या पद्धतीनं जेव्हापासून माझं महाविद्यालय आहे, महाविद्यालयामध्ये 2006-07 पासून आम्ही हे मुक्त विद्यापीठ आहे त्या वर्षापासून आम्ही ऑडिट करून घेतो. अतिशय चांगल्या पद्धतीने ऑडिट करून जेवढे चांगलं करता येतं तुम्हाला करता येते. आपलं महाविद्यालय जर चांगल्या पद्धतीने उभं करायचं असेल तर नक्कीच तुम्हाला त्या दृष्टिकोनातून त्याचा वापर करता येऊ शकतो. पण दुर्दैवाची गोष्ट आहे मराठवाडा
संताची भूमी म्हणतोय मी परंतु आपल्या साहेबासारखी ऋषीतुल्य माणसं संस्था चालक मिळणं आमच्या दिनांक साहेबासारखं मिळणं अतिशय दुरापास्त झालेलं आहे. ही आज आमच्या सगळ्या सहकार्याची जी आज कोणच्या आहे खूप जोर मेहनत करतात. अनेक जण म्हणतात तुम्ही कसे पैसे देता, केंद्र संयोजकाला देता, समन्वयकाला देता, आम्हाला वेळ नाही. पण काही गोष्टी ज्या आहेत त्या संस्थेपर्यंत तुम्ही सुद्धा संवाद साधता. मला असं वाटतं की सर एक सूचना मी करू इच्छितो आदरणीय प्रमुख सरांना की आपण संस्था चालक असेल सुद्धा एकदा संवाद साधा. केवळ केंद्र संयोजक किंवा केंद्र प्रमुखांशी संवाद साधून तितकंसं साधे जे आपण म्हणतो ते साधे होणार नाही. कारण जी माणसं काम करतात त्या काम करणाऱ्या माणसांना नक्कीच श्रेय मिळालं पाहिजे, मोबदला सुद्धा त्यांना मिळाला पाहिजे या मताचा मी आहे. तो ते कुणी असो, सेंटरवर काम करणारा कुणी असो. हे 2000 विद्यार्थ्यांचं सेंटर पारंपरिक महाविद्यालयामध्ये माझ्या महाविद्यालयात पारंपरिक जे आहे तिथं 1500 विद्यार्थी संख्या आहे आणि मुक्त विद्यापीठाची संख्या सुद्धा अगदी तेवढे 1600-1700 पर्यंत जाते. पण इकडं म्हटलं तर 40-60-70चा स्टाफ असतो आणि तिकडे 4-5 लोक काम करतात. थोडं काम करतात. नामचिंतनमध्ये आम्ही 1500 विद्यार्थ्यांसाठी जवळपास 23 जणांचा स्टाफ असतो आणि इकडं 1600-1700 ज्यावेळेस मुलं सांभाळले जातात त्यावेळेस 2-3 लोक असतात. हे अतिशय विसंगती आहे आणि ही विसंगती कुठेतरी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या स्तरावरून त्याचा विद्यापीठाच्या स्तरावरून जर काही प्रयत्न करता आले तर नक्कीच मला असं वाटतं की त्यांच्यावरचा कामाचा भार सुद्धा थोडासा फरक कमी येईल. आम्ही ॲडिशनल पेमेंट देऊन 2 माणसं फुल टाईम त्या ठिकाणी ठेवलेले आहे. मानधन हे दाखवण्यासाठी आम्ही मानधन देतो परंतु फुल टाईम त्याला पगार देतो, मंथली पगार देतो, जेणेकरून त्याचाही उदरनिर्वाह होणं अत्यंत आवश्यक आहे. गरीब सामान्य कुटुंबातली माणसं ज्यावेळेस या ठिकाणी येतात काम करतात त्यावेळेस त्यांनाही मोबदला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. ही भूमिका प्रत्येक केंद्रानं जर केली तर अनेकांना रोजगार सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मिळू शकतो. माझी तर अशी धारणा आहे सर, CSBचे जेवढे लोक आम्ही महाविद्यालयामध्ये नियुक्त करत असतो त्या CSBच्या लोकांना जर समन्वय करण्यासाठी समन्वय करून जर आपण मान्यता दिली